हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. नोकरीसाठी मी पहिल्यांदाच शहरात आलो होतो. खिशात थोडे पैसे, मनात मोठी स्वप्न आणि डोक्यावर जबाबदारी. पीजी परवडणारी नव्हती म्हणून रूम भाड्याने अशी पाटी पाहून मी त्या घरात शिरलो. दार उघडणारी ती साधारण 40शीतील पण आत्मविश्वासाने भरलेली साधी साडी, केस नीट बांधलेले पण डोळ्यात वेगळीच चमक. रूम पाहायची आहे, तिने थोड्या गंभीर पण गोड आवाजात विचारलं. हो मॅडम. मी थोडा गोंधळलो. तिने खोली दाखवली. स्वच्छ शांत खिडकीतून येणारे मऊ प्रकाश. माझी नजर मात्र वारंवार तिच्याकडेच जात होती आणि तिला ते जाणवत होतं. नोकरी कुठे? खाजगी कंपनीत. आजच जॉईन केलं. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. मग ठीक आहे. मेहनती मुलं मला आवडतात. त्या एका वाक्यात काहीतरी वेगळंच होतं. दिवस सरत गेले. सकाळी ऑफिस, संध्याकाळी थकून घरी परत. ती नेहमीच विचारायची, जेवलास का? आज ऑफिस कसं गेलं? ही काळजी घरच्यासारखीच वाटू लागली. कधी चहा, कधी साधं जेवण. एक दिवस पाऊस पडत होता. लाईट गेला होता. आम्ही दोघं हॉलमध्ये बसलो होतो. मेणबत्तीचा प्रकाश, मंद प्रकाश, बाहेर पावसाचा आवाज. ती अचानक म्हणाली, खूप एकटं वाटतंय. कधी कधी. त्या वाक्यातली एकटेपणाची वेदना मला चुकली नाही. मी काही बोललो नाही, पण शांतपणे तिच्या बाजूला बसलो. तो क्षण शब्दांपेक्षा जास्त बोलका होता. त्या दिवसानंतर वातावरण बदललं. नजरा जास्त वेळ थांबू लागल्या. हात लागला तरी थोडा जास्त वेळ. एका संध्याकाळी तिने स्वतःहून सांगितलं, लग्न झालं होतं पण आयुष्यात तसं जमलंच नाही. तिचा आवाज थरथरत होता. मी पहिल्यांदाच तिला घरमालकीण म्हणून नाही तर स्त्री म्हणून पाहिलं. त्या रात्री दोघांनाही कळलं, हे फक्त रूम आणि भाडे राहिलेलं नव्हतं. त्या रात्रीनंतर घरात एक वेगळीच शांतता होती. आम्ही दोघंही समोरासमोर आलो तरी मनात न बोललेल्या शब्दांची गर्दी होती. एक दिवस ऑफिसमधून मी उशिरा आलो. ती हॉलमध्ये बसलेली होती, हातात वही पण नजर शून्यात. आज उशीर झाला, मी म्हणालो. ती हळूच हसली. माहीत आहे, वाट बघत होते. तो शब्द साधा होता पण त्यात आपुलकी होती. थोडा वेळ शांतता. मग तिने थेट विचारलं, तुला माझ्यासोबत राहणं अडचणीचं वाटत नाही ना? मी तिच्याकडे पाहिलं. अडचणीचं नाही, उलट सुरक्षित वाटतं. त्या उत्तराने तिचे डोळे भरून आले. खूप दिवसांनी कुणी असं बोललं. त्या क्षणी अंतर कमी झालं. हात हाताला लागला. कोणीही ओढून घेतलं नाही, पण कुणीही मागेही सरलं नाही. दिवस गेले तसे नातं गहिरे होत गेलं. सकाळी चहा एकत्र, संध्याकाळी बोलणं. कधी हसू, कधी शांतता. पण एक दिवस तिने गंभीर आवाजात सांगितलं, लोक काय म्हणतील ह्याची भीती वाटते. मी समजलो, घरमालकीण आणि भाडेकरू, वयाचा फरक, समाजाचं गणित सोपं नसतं. पण मनाचं काय? मी विचारलं. ती काही बोलली नाही, फक्त माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो क्षण खूप बोलका होता. त्या आधारात विश्वास होता, हक्क नव्हता, पण ओढ होती. नात्याला घाईत नाव द्यायचं नाही, पण भावना नाकारायच्याही नाही. ती अजूनही घरमालकीण होती, मी अजूनही भाडेकरू. पण त्या चौकटीतही एक आपुलकीचं, समजूतदार आणि शांत प्रेम उमलत होतं. कधी चहात साखर कमी जास्त झाली तरी हसू यायचं. कधी नुसतीच नजर पुरेशी वाटायची. नोकरीसाठी आलेली ती खोली मला फक्त आसरा नाही तर आपलंसं माणूस देऊन गेली. शेवटचा विचार काही
नाती मोठ्या घोषणा करून सुरू होत नाहीत. ती हळूच येतात, मनात घर करतात आणि आयुष्याला थोडं सौम्य बनवतात. त्या दिवशी ती साडी नेहमीपेक्षा वेगळी होती. घरात कोणीच नव्हतं. पावसाची सर आली होती आणि खिडकीतून थंड वारा येत होता. आज ऑफिस कसं गेलं तिने विचारलं, पण नजर माझ्या चेहऱ्यावर थांबत नव्हती. ठीकच, पण मन इथेच होतं. मी नकळत बोलून गेलो. ती हसली. काही गोष्टी मनातच राहिलेल्या बऱ्या, असं म्हणत ती माझ्या जवळ आली. अंतर इतकं कमी झालं की श्वासांची चाहूल जाणवू लागली. हात तिच्या हाताला लागला. यावेळी कोणीही मागे सरलं नाही. तुला माहीत आहे का? ती हळूच म्हणाली. कधी-कधी एखाद्या स्पर्शाची खूप गरज असते. मी तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात संकोच होता, पण इच्छा लपलेली नव्हती. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो हात थांबला, पण त्या थांबण्यातच खूप काही होतं. मी हळूच तिच्या केसातून बोट फिरवलं. ती क्षणभर डोळे मिटून उभी राहिली. आपण हे करतोय बरोबर आहे का? तिने विचारलं. आपण जे जाणवतोय ते प्रामाणिक आहे, मी शांतपणे उत्तर दिलं. त्या क्षणी शब्द संपले. फक्त जवळीक उरली. हळू, स्तंत जपलेली ती माझ्या जवळ आली. हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. कोणती हे ओळखणं कठीण झालं होतं. रात्री उशिरापर्यंत आम्ही तिथेच बसलो, एकमेकांच्या शेजारी, खूप जवळ. काही घडलं नाही, पण जे न घडलं त्यांचीच नातं आणखी घट्ट केलं. ती हळूच म्हणाली, कदाचित आपण जरा जास्तच पुढे जातोय. मी हसलो, पण मागे जायची इच्छा नाही. तिने काही उत्तर दिलं नाही. फक्त माझ्या हातात हात ठेवला. तो स्पर्शच सगळी कबुली देऊन गेला. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.